नमस्कार. मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिको. बघा, तुम्हा सर्वांचे आमच्या विथ मेडिकोच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, खूप दिवसापासून आम्ही एक प्रयत्नशील होतो की तुम्हाला एक एज्युकेशनल कंटेंट आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही प्रोव्हाइड करू. तर आता आम्ही तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन येत आहोत. त्यामध्ये तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवायला पाहिजे. जसं की आता तुम्ही कुठल्या फेजवर आहात. आता जर तुम्ही पासआउट झाले असेल तर अभ्यास कसा करायला पाहिजे. जर तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असाल, जसं तुम्ही कुठल्या NHM प्रोग्राममध्ये कार्यरत आहात, कुठल्या प्रोजेक्टमध्ये कार्यरत आहात, कुठल्या सेंट्रल गव्हर्नमेंट या स्टेट गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहात, अशा वेळेस तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही लेक्चर किंवा कुठली कोचिंग जॉईन करायला पाहिजे की नाही पाहिजे, सेल्फ स्टडी करायला पाहिजे, टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी यूज करायची हे तुम्हाला आम्ही इथे प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर तुम्ही स्टडी मटेरियल कुठल्या प्रकारचं यूज करायला पाहिजे, टेक्निकलसाठी कुठला अभ्यास करायला पाहिजे, नॉन टेक्निकलसाठी कुठला अभ्यास करायला पाहिजे, कुठले बुक यूज करायला पाहिजे, हे सर्व आम्ही या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर आता येणारी एक्झाम कुठली आहे त्याचा आम्ही तुम्हाला गायडन्स करू. त्यासाठी तुम्हाला जे क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे ते आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड करू. बघा, नर्सिंग म्हटलं तर भरपूर एक्झाम राहतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगळ्या एक्झाम राहतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम राहतात. आम्ही इथे तुम्हाला एक्सप्लेन करू की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम कशा प्रकारे राहतात, कुठल्या कुठल्या एक्झाम राहतात. जसे ESIC राहते, RRB राहते, त्यानंतर SGPGR राहते, जिपमर राहते, नॉर्सेट राहते. ह्या सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत. त्याबरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम राहतात, DHS राहतात, DMER राहते. त्यानंतर ESISच्या काही एक्झाम राहतात, CHO साठी एक्झाम राहतात. यासाठी तुम्ही कसं प्रिपेअर करायला पाहिजे, यासाठी तुम्ही कसं प्रिपेअर करायला पाहिजे, यासाठी नॉन टेक्निकल किती यूज होते, यासाठी नॉन टेक्निकल किती यूज होते, या सर्वांसाठी तुम्ही एकच कोचिंग जॉईन करायला पाहिजे की वेगवेगळे कोचिंग जॉईन करायला पाहिजे. आता बघा, खूप जास्त संग्राम राहते की आपण कोचिंग कुठली जॉईन करायला पाहिजे. बरोबर आहे. तर आम्ही इथं तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता हे आम्ही तुम्हाला इथं सांगणार नाही की तुम्ही हेच कोचिंग जॉईन करा, परंतु कोचिंग मध्ये कुठलं कंटेंट असायला पाहिजे, कोचिंग मध्ये किती रिझल्ट असायला पाहिजे, तर आपण हे जॉईन करायला पाहिजे. कारण की कसं राहते की कुठला एखादा इन्फ्लुएन्सर आहे तुम्हाला सांगून देईल की बाबा ही कोचिंग तुम्ही जॉईन करा, परंतु तुम्ही त्यामधून किती आउटपुट घेऊ शकता, प्रिव्हियस काही वर्षामध्ये त्याचा आउटपुट कसा आहे, किती स्टुडंट लागलेले आहेत. कारण की हा जर तुम्ही एक कोचिंग जॉईन केले ना, त्यानंतर तुम्ही दुसरी कोचिंग जॉईन करणारच नाही. तर हा तुमचा प्रिसियस टाइम आहे ना, हा तुम्हाला एकदम प्रॉपर यूज करायचा आहे. जर इथं तुमचा कुठलाही गडबड झाली कोचिंग चूज करताना, तर तुमचं जे पूर्ण आयुष्य म्हणा किंवा एक 2-4 वर्ष म्हणा ते खराब होऊन जाते, स्पॉइल होऊन जाते. कारण की त्याच काळामध्ये तुम्हाला समजेल की तो समोरचा तुम्हाला गायडन्स कसं करताय, तुम्हाला त्यांनी नॉलेज कसं दिलं, त्याने तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची कशा प्रकारे टीचिंग दिलेली आहे, त्यावर तुम्ही एक एक्झाम सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीजला किती महत्व द्यायला पाहिजे. टेस्ट सिरीज हे कुठलीही नर्सिंगची किंवा कुठलीही नर्सिंगची एक्झाम क्रॅक करण्यासाठी टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट आहे, कुठल्या MCQ वर तुम्ही किती फोकस करायला पाहिजे. आता काय होत आहे, मोस्ट ऑफ दी प्रिव्हियस इयर क्वेश्चन 30-40% विचारत आहे. त्याचबरोबर जवळजवळ 60-70% हे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन विचारत आहेत. तर आता हे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन टॅकल करताना आपण कुठली स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे हे आम्ही तुम्हाला इथं सांगणार आहे. हे झालं आता एक स्ट्रॅटेजी. परंतु एक स्टुडंट असताना जर आपण अभ्यास करतो तर आपलं फेल्युअर कुठं होतं, बरोबर आहे. तर हे आपण कोणाजवळून समजून घेणार आहोत की जो व्यक्ती फेल्युअर झाला, अशा सर्व स्टुडंटला की जे फेल्युअर झाले आणि आज सक्सेसफुल आहेत, आणि जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगल्या रँकनी क्लिअर झाले, अशा विद्यार्थ्यांना आम्ही या प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहोत. जे तुम्ही काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि त्या क्वेश्चन थ्रू आम्ही तुम्हाला पॉडकास्ट थ्रू इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू. आम्ही या पॉडकास्टवर असे काही विद्यार्थी आणू की ज्यांनी कंटिन्यू प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रॅक्टिस करत असताना अभ्यास केला आणि एका चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला आता वर्क करतायत. असे काही विद्यार्थी आणू की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेलं आहे. असे काही विद्यार्थी आणू ज्यांचा संघर्ष स्ट्रगल पाहून आपल्या स्वतःच्या अंगावर काटे येतात. एका गरीब घराण्यातला विद्यार्थी आज RRB किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम क्लिअर करून तिथं आज कार्यरत आहे, हे आपल्यासाठी
खूप अभिमानाची आणि एक मोटिवेशनल स्टोरी आहे. अशा मोटिवेशनल स्टोरी सोबत आम्ही तुम्हाला काही दिवसात भेटू. तर त्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला जॉईन व्हा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आमच्यासोबत बनून राहा आणि सबस्क्राईब करा. आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.